नमस्कार. माझं नाव राम भोळे. आज आपल्याबरोबर डॉक्टर दीपक खांडेकर आहेत. दीपक खांडेकर यांचा वाढदिवस आहे आज. त्या प्रित्यर्थ मी त्यांना पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्यांना उत्तम आरोग्य, उत्तम समृद्धी, धनसंपदा लाभू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि आजच्या मुलाखतीला मी सुरुवात करतो. धन्यवाद. डॉक्टर साहेब, मला सांगा तुमचं बालपण कसं गेलं आणि कुठे गेलं? बालपण माझं तसं, माझा जन्म मुंबईतला आरे कॉलनीमधला आणि बालपण माझं नाशिक, नागपूर या 2 ठिकाणी गेलं. त्याच्यानंतर कर्जतला ओके. माझं शालेय शिक्षण म्हणजे 10वी नंतरचं शिक्षण माझं कर्जतला झालं आणि कॉलेजचं शिक्षण माझं ठाणा कॉलेजला झालं. अच्छा, म्हणजे मग लॉची डिग्री आपण ठाणा कॉलेजला घेतली की अजून? नाही, लॉची डिग्री तर मी आता घेत आहे ओके. मुंबई युनिव्हर्सिटीमधून. ओके. आता पण मग त्याच्या आधी आपण डॉक्टर म्हणजे आपण पीएचडी आहात, बरोबर? मी ऑनररी डॉक्टर आहे. मार्केटिंगमध्ये माझा 40 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर त्याच्यामुळे मला ती ऑनररी डॉक्टरेट मिळालेली आहे. आपल्या ह्या जीवनात काही चढ उतार आले असतील किंवा काही एखादा आपल्याला असा प्रसंग आठवत असेल की ह्या जीवनात काहीतरी संघर्ष करावा लागतो आणि संघर्ष झाल्यावरतीच आपल्याला काहीतरी मिळतं, असं काही तरुण पिढीला सांगायला? माझं आयुष्य हे पूर्ण संघर्षमयच आहे. वयाच्या 22-23 वर्षापासून आजतागायत संघर्ष करतच आलो आहे. आणि मी तरुण पिढीला नेहमी सांगतो की काम करणं सोडू नका, काम सचोटीने करा. नुसतं काम करू नका, तर काम सचोटीने इमानदारीने करा. आपलं कर्तव्य करणं जरुरी आहे. संघर्ष तर माणसाच्या आयुष्यात लागलेलाच आहे आणि मी तर एवढा संघर्ष केला आहे की इतक्या म्हणजे चढ असण्यापेक्षा उतारच जास्त माझ्या आयुष्यात होते. त्याच्यामुळे पण सगळं परमेश्वराच्या या संघर्षातनं मात करून आज ह्या पदापर्यंत पोहोचला आहात, तर त्याच्या बरोबरीने आपण सामाजिक कार्यही करत आहात आणि त्याचाही आम्हाला अभिमान आहे. तर थोडंसं सामाजिक कार्याबद्दल आपण जर का 2 शब्द सांगितलेत तर आमच्या. मी काम केलं लोकांसाठी. ओके. आणि मी साधारण 10 वर्ष ॲडिशनल पोलीस ऑफिसर होतो. 10 वर्ष मी ट्रॅफिक महाराष्ट्र पोलीसची सेवा केली. ओके. त्याच्यानंतर माझा इलेक्ट्रॉनिक्सचा बिझनेस होता, डेअरी लॅबोरेटरी इक्विपमेंटचा बिझनेस होता. या सगळे व्यवसाय करत आलो, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय केले आणि या व्यवसायातून सुद्धा बऱ्याच लोकांना मदत करत राहिलो आणि करतोय. त्याच्यानंतर मग मी आता 2017मध्ये मी जिंदाल कंपनीमधून मग मी रिटायर्ड झालो. ओके. आणि मग इव्हेंट मॅनेजमेंट आणि हे सगळं करत त्यानंतर तुम्ही या सामाजिक कार्याकडे वळलात असं म्हणायला हरकत नाही? सामाजिक कार्य म्हणजे चालूच आहे माझं. असं काही वेगळं सामाजिक कार्य मी करत नाही. पण शाळा आहे टिटवाळ्याला, तिथं जाऊन मुलांसाठी काहीतरी करायचं प्रयत्न करतोय. त्यांना फिल्म इंडस्ट्रीशी त्यांना. हो, त्याबद्दल मी येणार होतो डॉक्टर साहेब की आपण हे सगळं शिक्षण आणि हे सगळं झाल्यावरती आता हे जे आपण जे अभिनयाचा जो छंद जोपासला आहे हा आपल्याला पहिल्यापासूनच होता की आता ह्या वयात असताना सुद्धा ही ऊर्जा, ही एनर्जी तुमच्याकडे कशी आली हेही मला विचारायची उत्सुकता होती. आणि काही अभिनयाच्या संदर्भात आपण जर का आमच्या प्रेक्षक अभिनय क्षेत्रात आपण कसे आलात किंवा काय? अभिनय क्षेत्रात मी तसं म्हटलं तर ॲक्सिडेंटली आलो. सहज आमच्या मित्राबरोबर मी बरेच फिल्मी पार्ट्यांना वगैरे जात होतो आणि तिथं सगळ्यांना बघत होतो आणि मी बऱ्याच नवोदित कलाकारांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये वाव देण्याचा प्रयत्न करत होतो. कुठे काही काम असेल तर त्यांना द्यायचा प्रयत्न करत होतो. आणि मी एका युनियनचा मी सेक्रेटरी पण होतो. तर बरंच संपर्क आल्यामुळे एक दिवशी अचानक असं ठरवलं की आपण सगळ्यांना काम दिलं तर आपणच ॲक्टिंगमध्ये का नाही यावं. आणि मी अगोदर ट्रॅफिक डिपार्टमेंटसाठी स्ट्रीट प्लेज वगैरे भरपूर केले होते. ओके. आणि त्याच्यामुळे
ती आवड होतीच. म्हणजे जशी माझी लेखनाची आवड आहे तशीच माझी अभिनयाची पण आवड होती आणि म्हणून मग मी अभिनयामध्ये आलो आणि आता अभिनयामध्ये पूर्ण आपलं करिअर मी झोकून दिलेलं आहे की अभिनयच करायचा. ओके. पण माझ्या माहितीनुसार डॉक्टर साहेब, आपण हे जेव्हा सामाजिक कार्य करत होता आणि आता अभिनय क्षेत्रात आपण आलेला आहेत आणि आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण अभिनय क्षेत्रासाठी सुद्धा काहीतरी करायची आपली एक उर्मी आहे किंवा अभिनय क्षेत्रात जे कलाकार आहेत ज्यांना अडचणी येतात किंवा त्यांचं काही वेगळ्या परिस्थितीनुसार ते येऊ शकत नाही, तर त्याबद्दल जरा एक दोन शब्द सांगितले तर बरं पडेल. काय आहे, तरुण पिढी, तरुण मुलं, म्हणजे आपण म्हणतो ना थोडीशी हळद लागली तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात, तसं त्यांचं झालेलं आहे की त्यांना हे जे चकाचौंध फिल्म नगरी दिसतीये त्यांना असं वाटतं की आपण एकदम येऊन इथं एकदम लीड मध्ये काम करावं, हिरो बनावं. आणि ऍक्टिंग नावाचा प्रकारच नाही, शिकलेले नाही आहेत, ऍक्टिंग शिकलेले नाही आहेत, दुसरं शालेय शिक्षण नाही आहे बऱ्याच जणांकडे, राहण्याचा प्रॉब्लेम आहे, सगळे प्रॉब्लेम आहेत. पण घरच्यांना सांगून येतात इथं आणि बरीच उपासमार करून सुद्धा काही काही जण या इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं पाय हे करण्याचा प्रयत्न करतायत ठेवण्याचा. पण मी त्यांना सांगेन की मी नेहमीच सांगत आलोय की पहिले आपलं शालेय शिक्षण आणि कॉलेजचं शिक्षण पूर्ण करा, काहीतरी आपल्याकडे पैशाचं पाठबळ असू दे आणि अभिनयाचा धडा घ्या, अभिनय शिका करायला आणि एकदम एक्सपेक्टेशन करू नका की मला खूप चांगलं काम एकदम मिळेल आणि मी हिरो, रातोरात हिरो बनून जाईल. असं सगळ्यांच्या आयुष्यात होत नाही. 20-20, 25-25 वर्ष झाले आजही लोक संघर्ष करतायत आणि आज आम्ही या वयात सुद्धा संघर्ष करतोय. आम्ही ऑडिशन देतो, ऑडिशन देऊन आम्हाला जर ऍक्टिंगसाठी बोलवलं तर आम्हाला चान्स मिळतो, नाहीतर आम्ही प्रयत्न करत राहतो. डॉक्टर साहेब, मी कसं विचारत होतं की आपल्या ह्या सर्व छंदांबरोबर आपण कविताही करता आणि कविता संग्रहही आपला प्रकाशित झालेला आहे. हो. तर आमच्या प्रेक्षकांसाठी एखादी चांगली बहारदार कविता जर का आपण सादर केली तर खूप बरं वाटेल, जी आपल्याला आठवते. किंवा कविता मला तशा माझ्या लिहिलेल्या कविता मला आठवत नाही, कारण त्या सगळ्या उत्स्फूर्त कविता असतात. अरे, हे तर फारच आश्चर्यजनक आहे. हा, आपण केलेल्या कविता आपल्याला आठवत नाही आठवत मला. म्हणजे कसं आहे की म्हणजे मी कधी पाठ नाही केल्या त्या, म्हणजे पाठ करावं लागतात खरं कविता, कारण की त्या लिहिल्या गेल्या असतात, सहज लिहिल्या गेलेल्या असतात. त्याच्यामुळे माझ्या अशा लक्षात राहत नाही. पण जवळजवळ माझे 1 पुस्तक माझं प्रकाशित झालेलं आहे. पहिलं पुस्तक माझं माझ्या आईवडिलांच्या नावाने मी प्रकाशित केलं आहे, ते सध्या अमेझॉनवर आहे, तारा अरविंद नावानी. आणि अजून 8 ते 10 पुस्तकं प्रकाशित करू शकेन एवढं माझं लिखाण झालेलं आहे, आणि हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत. मी आपल्याला सदिच्छा देतो की ते आपले कविता संग्रह लवकरात लवकर प्रकाशित होत आणि प्रेक्षकांपुढे यावत, नाहीतर एखाद्या चांगल्या लेखकाचं चांगलं वाचन लोकांना वाचायला मिळेल याचा आनंद आम्हाला मिळेल. तर आम्ही त्या सदिच्छाही आपल्याला देतो. तसंच माझा पुढचा प्रश्न असा आहे की आतापर्यंत आपलं आयुष्य हे सुखाचं, समाधानाचं आणि समृद्धीचं, की हा लापेष्टा झेलायला लागणार आहे असं काही, की आपण आपल्या आयुष्यात आता समाधानी आहात, काय आपल्याला काय माझ्या म्हणजे जरी संघर्षमय आयुष्य असलं तरी मी समाधानी आहे. ते कारण जो संघर्ष केला, मनापासून केला, जे प्रॉब्लेम्स आले ते माझे मी कधी समजलोच नाही, ते सगळे परमेश्वराला मी अर्पण करून दिले. आय एम व्हेरी मच स्पिरिच्युअली बेस्ड. माझं आध्यात्मिक गोष्टींवर फार विश्वास आहे, त्याच्यामुळे मी अध्यात्माच्या अनुषंगाने चालतो आणि आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मी परमेश्वराला देतो की बाबा तू बघ, माझं काही नाही याच्यात. त्याच्यामुळे मी सुखी आहे, आनंदी आहे. थोडक्यात म्हणजे डॉक्टर साहेब, तुमच्याबद्दल जर का म्हणायचं झालं तर तुम्ही आत्ताच्या याचे अष्टपैलू कपिल देवच आहात. कारण आपण लॉ झालेला आहात, आपल्याला कविता संग्रह, आपल्याला सामाजिक कार्याची आवड आहे, आपण अभिनयाचा छंद बाळगतायत आणि तरुण नवीन नवीन होतकरू मुलांना आपण तयार करतायत. म्हणजे असं वावगं होणार नाही की आपल्याला जर का अष्टपैलू कपिल देवची मला वाटतं दिली तर. मी म्हणजे
अतिशयोक्ती नाही आहे, पण मी इंजिनियर आहे, मी वकीलही आता होईन आणि मी डॉक्टरही आहे. आणि मी नॅचरोपॅथीमध्ये आणि ॲक्युप्रेशरची ट्रीटमेंटही देत होतो. कॅन्सर आणि हार्ट पेशंटसाठी पण भरपूर काम केलं आहे, सामाजिक म्हटलं तर. त्याच्यामुळे मला ज्या ज्या गोष्टींमध्ये मला आनंद मिळतो, पैसे मिळवणं हा माझा काही उद्देश नाही आहे, पण ज्याच्यामध्ये आनंद मिळतो. धन्यवाद डॉक्टर साहेब, आज आपण इथे आलात आणि आज आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण इथे वेळात वेळ काढून आलात आणि आपले जे विचार ह्या लोकांपुढे मांडले आहेत ते खरोखर प्रेरणादायी आहेत. समाजाला यातून काहीतरी चांगला बोध घेता येईल असं मला वाटतंय. आणि परत एकदा मी सर्वांतर्फे आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि ह्या मुलाखतीची समाप्ती करतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव राम भोळे. आज आपल्याबरोबर डॉक्टर दीपक खांडेकर आहेत. दीपक खांडेकर यांचा वाढदिवस आहे आज. त्या प्रित्यर्थ मी त्यांना पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्यांना उत्तम आरोग्य, उत्तम समृद्धी, धनसंपदा लाभू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि आजच्या मुलाखतीला मी सुरुवात करतो. धन्यवाद. डॉक्टर साहेब, मला सांगा तुमचं बालपण कसं गेलं आणि कुठे गेलं? बालपण माझा जन्म मुंबईतला आरे कॉलनीमधला आणि बालपण माझं नाशिक, नागपूर या 2 ठिकाणी गेलं. त्याच्यानंतर कर्जतला ओके. माझं शालेय शिक्षण म्हणजे 10वी नंतरचं शिक्षण माझं कर्जतला झालं आणि कॉलेजचं शिक्षण माझं ठाणा कॉलेजला झालं. अच्छा, म्हणजे मग लॉची डिग्री आपण ठाणा कॉलेजला घेतली की अजून? नाही, लॉची डिग्री तर मी आता घेत आहे ओके. मुंबई युनिव्हर्सिटीमधून. ओके. आता पण मग त्याच्या आधी आपण डॉक्टर म्हणजे आपण पीएचडी आहात, बरोबर? मी ऑनररी डॉक्टर आहे. मार्केटिंगमध्ये माझा 40 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर त्याच्यामुळे मला ती ऑनररी डॉक्टरेट मिळालेली आहे. आपल्या ह्या जीवनात काही चढ उतार आले असतील किंवा काही एखादा आपल्याला असा प्रसंग आठवत असेल की ह्या जीवनात काहीतरी संघर्ष करावा लागतो आणि संघर्ष झाल्यावरतीच आपल्याला काहीतरी मिळतं, असं काही तरुण पिढीला सांगायला? माझं आयुष्य हे पूर्ण संघर्षमयच आहे. वयाच्या 22-23 वर्षापासून आजतागायत संघर्ष करतच आलो आहे. आणि मी तरुण पिढीला नेहमी सांगतो की काम करणं सोडू नका, काम सचोटीने करा. नुसतं काम करू नका, तर काम सचोटीने इमानदारीने करा. आपलं कर्तव्य करणं जरुरी आहे. संघर्ष तर माणसाच्या आयुष्यात लागलेलाच आहे आणि मी तर एवढा संघर्ष केला आहे की इतक्या म्हणजे चढ असण्यापेक्षा उतारच जास्त माझ्या आयुष्यात होते. त्याच्यामुळे पण सगळं परमेश्वराच्या कृपेने निभावून या संघर्षातनं मात करून आज ह्या पदापर्यंत पोहोचला आहात, तर त्याच्या बरोबरीने आपण सामाजिक कार्यही करता आहात आणि त्याचाही आम्हाला अभिमान आहे. तर थोडंसं सामाजिक कार्याबद्दल आपण जर का 2 शब्द सांगितले तर आमच्या. मी काम केलं लोकांसाठी. ओके. आणि मी साधारण 10 वर्ष ॲडिशनल पोलीस ऑफिसर होतो. 10 वर्ष मी महाराष्ट्र पोलीसची सेवा केली. ओके. त्याच्यानंतर माझा इलेक्ट्रॉनिक्सचा बिझनेस होता, डेअरी लॅबोरेटरी इक्विपमेंटचा बिझनेस होता. या सगळे व्यवसाय करत आलो, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय केले आणि या व्यवसायातून सुद्धा बऱ्याच लोकांना मदत करत राहिलो आणि करतोय. त्याच्यानंतर मग मी आता 2017 मी जिंदाल कंपनीमधून मी रिटायर्ड झालो. ओके. आणि मग इव्हेंट मॅनेजमेंट आणि हे सगळं करत त्यानंतर तुम्ही या सामाजिक कार्याकडे वळलात असं म्हणायला हरकत नाही? सामाजिक कार्य म्हणजे चालूच आहे माझं. असं काही वेगळं सामाजिक कार्य मी करत नाही. पण शाळा आहे टिटवाळ्याला, तिथं जाऊन मुलांसाठी काहीतरी करायचं प्रयत्न करतोय. त्यांना फिल्म इंडस्ट्रीशी त्यांना. हो, त्याबद्दल मी येणारच होतो डॉक्टर साहेब की आपण हे सगळं शिक्षण आणि हे सगळं झाल्यावरती आता हे जे आपण अभिनयाचा जो छंद जोपासला आहे हा आपल्याला पहिल्यापासूनच होता की आता ह्या वयात असताना सुद्धा ही ऊर्जा, ही एनर्जी तुमच्याकडे कशी आली हेही मला विचारायची उत्सुकता होती.
आणि काही अभिनयाच्या संदर्भात आपण जर का आमच्या प्रेक्षक तर अभिनय क्षेत्रात आपण कसे आलात किंवा काय? अभिनय क्षेत्रात मी तसं म्हटलं तर ॲक्सिडेंटली आलो. सहज आमच्या मित्राबरोबर मी बरेच फिल्मी पार्ट्यांना वगैरे जात होतो आणि तिथं सगळ्यांना बघत होतो आणि मी बरेच नवोदित कलाकारांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये वाव देण्याचा प्रयत्न करत होतो. कुठे काही काम असेल तर त्यांना द्यायचा प्रयत्न करत होतो आणि मी एका युनियनचा मी सेक्रेटरी पण होतो. तर बरंच संपर्क आल्यामुळे एक दिवशी अचानक असं ठरवलं की आपण सगळ्यांना काम दिलं तर आपणच ॲक्टिंगमध्ये का नाही यावं. आणि मी अगोदर ट्रॅफिक डिपार्टमेंटसाठी स्ट्रीट प्लेज वगैरे भरपूर केले होते ओके. आणि त्याच्यामुळे ती आवड होतीच. म्हणजे जशी माझी लेखनाची आवड आहे तशीच माझी अभिनयाची पण आवड होती आणि म्हणून मग मी अभिनयामध्ये आलो आणि आता अभिनयामध्ये पूर्ण आपलं करिअर मी झोकून दिलेलं आहे की अभिनयच करायचा. ओके. पण माझ्या माहितीनुसार डॉक्टर साहेब आपण हे जेव्हा सामाजिक कार्य करत होता आणि आता अभिनय क्षेत्रात आपण आलेले आहेत आणि आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण अभिनय क्षेत्रासाठी सुद्धा काहीतरी करायची आपली एक उर्मी आहे किंवा अभिनय क्षेत्रात जे कलाकार आहेत ज्यांना अडचणी येतात किंवा त्यांचं काही वेगळ्या परिस्थितीनुसार ते येऊ शकत नाही तर त्याबद्दल जरा एक दोन शब्द सांगितले तर बरं पडेल. काय आहे, तरुण पिढी, तरुण मुलं म्हणजे आपण म्हणतो ना थोडीशी हळद लागली तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात, तसं त्यांचं झालेलं आहे की त्यांना हे जे चकाचौंध फिल्म नगरी दिसतीये त्यांना असं वाटतं की आपण एकदम येऊन इथं एकदम लीडमध्ये काम करावं, हिरो बनावं. आणि ॲक्टिंग नावाचा प्रकारच नाही, शिकलेले नाही आहेत, ॲक्टिंग शिकलेले नाही आहेत, दुसरं शालेय शिक्षण नाही आहे बऱ्याच जणांकडे, राहण्याचा प्रॉब्लेम आहे, सगळे प्रॉब्लेम आहेत. पण घरच्यांना सांगून येतात इथं आणि बरीच उपासमार करून सुद्धा काही काही जण या इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं पाय हे करण्याचा प्रयत्न करतायत ठेवण्याचा. पण मी त्यांना सांगेन की मी नेहमीच सांगत आलोय की पहिले आपलं शालेय शिक्षण आणि कॉलेजचं शिक्षण पूर्ण करा, काहीतरी आपल्याकडे पैशाचं पाठबळ असू दे आणि अभिनयाचा धडा घ्या, अभिनय शिका करायला आणि एकदम एक्सपेक्टेशन करू नका की मला खूप चांगलं काम एकदम मिळेल आणि मी हिरो रातोरात हिरो बनून जाईल. असं सगळ्यांच्या आयुष्यात होत नाही. 20-20, 25-25 वर्ष झाले आजही लोक संघर्ष करतायत आणि आज आम्ही ह्या वयात सुद्धा संघर्ष करतोय. आम्ही ऑडिशन देतो, ऑडिशन देऊन आम्हाला जर ॲक्टिंगसाठी बोलवलं तर आम्हाला चान्स मिळतो, नाहीतर आम्ही प्रयत्न करत राहतो. डॉक्टर साहेब मी कसं विचारत होतं की आपल्या ह्या सर्व छंदांबरोबर आपण कविताही करता आणि कविता संग्रहही आपला प्रकाशित झालेला आहे. हो. तर आमच्या प्रेक्षकांसाठी एखादी चांगली बहारदार कविता जर का आपण सादर केली तर खूप बरं वाटेल, जी आपल्याला आठवते किंवा कविता मला तशा माझ्या लिहिलेल्या कविता मला आठवत नाही, कारण त्या सगळ्या उत्स्फूर्त कविता असतात. अरे हे तर फारच आश्चर्यजनक आहे. हा, आपण केलेल्या कविता आपल्याला आठवत नाही आठवत मला. म्हणजे कसं आहे की म्हणजे मी कधी पाठ नाही केल्या त्या, म्हणजे पाठ करावं लागतात खरं कविता, कारण की त्या लिहिल्या गेल्या असतात, सहज लिहिल्या गेलेल्या असतात, त्याच्यामुळे माझ्या अशा लक्षात राहत नाही. बरं. पण जवळजवळ माझे एक पुस्तक माझं प्रकाशित झालेलं आहे. पहिलं पुस्तक माझं माझ्या आईवडिलांच्या नावाने मी प्रकाशित केलं आहे, ते सध्या ॲमेझॉनवर आहे, तारा अरविंद नावाने. आणि अजून 8 ते 10 पुस्तकं प्रकाशित करू शकेन एवढं माझं लिखाण झालेलं आहे, आणि हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत. मी आपल्याला सदिच्छा देतो की ते आपले कविता संग्रह लवकरात लवकर प्रकाशित होत आणि प्रेक्षकांपुढे यावं, नाहीतर एखाद्या चांगल्या लेखकाचं चांगलं वाचन लोकांना वाचायला मिळेल याचा आनंद आम्हाला मिळेल. तर आम्ही त्या सदिच्छाही आपल्याला देतो. तसंच माझा पुढचा प्रश्न असा आहे की आतापर्यंत आपलं आयुष्य हे सुखाचं, समाधानाचं आणि समृद्धीचं की हा लापेष्टा झेलायला लागणार आहे असं काही की आपण आपल्या आयुष्यात आता समाधानी आहात, काय आपल्याला काय माझं म्हणजे जरी संघर्षमय आयुष्य असलं तरी मी समाधानी आहे. ते कारण जो संघर्ष केला, मनापासून केला,
जे प्रॉब्लेम्स आले ते माझे मी कधी समजलोच नाही, ते सगळे परमेश्वराला मी अर्पण करून दिले. आय एम व्हेरी मच स्पिरिच्युअली बेस्ड. माझं आध्यात्मिक गोष्टींवर फार विश्वास आहे, त्याच्यामुळे मी अध्यात्माच्या अनुषंगाने चालतो आणि आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मी परमेश्वराला देतो की बाबा तू बघ, माझं काही नाही याच्यात. त्याच्यामुळे मी सुखी आहे, आनंदी आहे. थोडक्यात म्हणजे डॉक्टर साहेब तुमच्याबद्दल जर का म्हणायचं झालं तर तुम्ही आत्ताच्या याचे अष्टपैलू कपिल देवच आहात. कारण आपण लॉ झालेला आहात, आपल्याला कविता सांगण्या, आपल्याला सामाजिक कार्याची आवड आहे, आपण अभिनयाचा छंद बाळगतायत आणि तरुण नवीन नवीन होतकरू मुलांना आपण तयार करतायत. म्हणजे असं वावगं होणार नाही की आपल्याला जर का अष्टपैलू कपिल देवची मला उपमा दिली वाटतं तर. मी म्हणजे अतिशयोक्ती नाही आहे, पण मी इंजिनियर आहे, मी वकीलही आता होईन आणि मी डॉक्टरही आहे. आणि मी नॅचरोपॅथीमध्ये आणि ॲक्युप्रेशरची ट्रीटमेंटही देत होतो. कॅन्सर आणि हार्ट पेशंटसाठी पण भरपूर काम केलं आहे, सामाजिक म्हटलं तर. त्याच्यामुळे मला ज्या ज्या गोष्टींमध्ये मला आनंद मिळतो, पैसे मिळवणं हा माझा काही उद्देश नाही आहे, पण ज्याच्यामध्ये आनंद मिळतो. धन्यवाद डॉक्टर साहेब, आज आपण इथे आलात आणि आज आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण इथे वेळात वेळ काढून आलात आणि आपले जे विचार ह्या लोकांपुढे मांडले ते खरोखर प्रेरणादायी आहेत. समाजाला यातून काहीतरी चांगला बोध घेता येईल असं मला वाटतंय. आणि परत एकदा मी सर्वांतर्फे आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि ह्या मुलाखतीची समाप्ती करतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. धन्यवाद.